एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 17 वर्षाची सुंदर तरुणी होती, पण मात्र तिचा जो बाप होता त्याला व्यसन लागलेलं होतं, तो दारूच्या व्यसनाधीन झालेला होता आणि त्या ठिकाणी ती त्याच्यासोबत राहत होती, त्याचा उदरनिर्वाह करत होती। आता त्याच्या उपचारासाठी त्या तरुणीनं शेजारचे जे एक जोडपं होतं त्यांच्याकडून 30,000 रुपये उसने घेतले होते बापाच्या उपचारासाठी। आता उपचार केला तरीसुद्धा बापाचं व्यसन गेलं नाही, त्याला पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं व्यसन लागलेलं होतं। आता तो घरामध्ये पैसेसुद्धा देत नव्हता आणि त्याचा घर व्यवस्थितसुद्धा चालत नव्हतं आणि तरुणीनं शेजाऱ्याकडून 30,000 रुपयाची रक्कमसुद्धा घेतलेली होती। आता ती रक्कम घेतली, तिला बरेच दिवस झाले रक्कम वापस दिली नाही, म्हणून शेजारचं जे दाम्पत्य आहे पती पत्नी त्यानं या तरुणीला पैसे मागायला सुरुवात केली। आता मुलीकडे पैसे नव्हते, तरुणीकडे पैसे नव्हते, ती आज नाही उद्या नाही काम धंदा करून जॉब लागला की देते, काम करून देते असं सांगू लागली, पण मात्र त्या नवरा बायकोनं तिचं काही ऐकलं नाही आणि ते तिला घेऊन गेले थेट एका लॉजवर घेऊन गेले। त्या ठिकाणी तिला कोंडून टाकलं आणि तिच्यासोबत 15 दिवस वेगवेगळ्या जणांनी नको ते कृत्य केलं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका, म्हणजे कसं आहे आपला व्हिडिओ पडला की त्याची माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटून जाईल। जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण जी घटना घडली आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यामधील जे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे त्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये किंवा ज्या ठिकाणी ती तरुणी राहत होती ते ठिकाण आहे विश्रांतवाडी परिसरामध्ये ती जी 17 वर्षीय तरुणी आहे ती राहत होती। तिचे वडील हे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेले होते, त्यांना काहीही सुधरत नव्हतं, समजत नव्हतं, पण एक दिवस मोठ्या प्रमाणात तब्येत बिघडल्यामुळं त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं, पण मात्र उपचारासाठी पाहिजे तेवढे पैसे त्या व्यसनाधीन झालेल्या माणसाकडे नव्हते, म्हणून 30,000 रुपयाची रक्कम त्याच्या मुलीनं त्या 17 वर्षीय तरुणीनं शेजाऱ्याकडून उसने घेतलेले होते। आता उपचारासाठी पैसे घेतले, उपचार झाले, सगळ्या काही गोष्टी झाल्या, पण मात्र त्या व्यसनाधीन गेलेल्या माणसाचं व्यसनही सुटलं नाही आणि ते जी रक्कम घेतली होती ती सुद्धा परत दिली नाही। मग ज्याच्याकडून पैसे घेतलेत, ज्या जोडप्याकडून पैसे घेतले ते जोडपं आता त्या तरुणीला पैसे मागू लागलं। आता ती काही कामधंदा करत नव्हती, तिच्या वडिलांच्या जीवावर होती, ती आता पैसे कुठून देणार असाच प्रश्न तिला पडला होता। पण तरीसुद्धा तिनं अनेक वेळा सांगितलं की इकडून तिकडून पाहुण्या रावण्यांकडून कामधंदा करून जसे होईल तसे तुमचे पैसे देऊन टाकेल, काही टेन्शन घेऊ नका। पण मात्र ते जे नवरा बायकोचं जोडपं होतं शेजारी राहणारं ते म्हणे आम्हाला काही सांगू नको, बरेच दिवस झाले पैसे घेतलेच अजून दिले नाहीत, काही करून आम्हाला पैसे वसूल करून दे, नाहीतर आमच्यासोबत चल म्हणून ते त्या 17 वर्षीय तरुणीला जे के मार्केट जवळचं एक लॉज आहे त्या लॉजमध्ये घेऊन गेले आणि त्या लॉजमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या तरुणीला त्या ठिकाणी नको ते कृत्य करायला लावलं, तिला त्या ठिकाणी व्यवसाय करायला लावला, देह विक्री करायला लावली आणि त्या ठिकाणी वेगवेगळे कस्टमर येऊ लागले, त्या तरुणीसोबत नको ते कृत्य करू लागले आणि ते नवरा बायकोचं जोडपं त्या तरुणीच्या कडून हे सगळे पैसे वसूल करू लागले। अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी त्या लॉजमध्ये घडू लागली आणि सतत 15 दिवस हा प्रकार त्या ठिकाणी चालला। 15 दिवस हा सगळा प्रकार चालल्यानंतर त्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यांचं एक पथक 14 फेब्रुवारीच्या रात्री त्या लॉजमध्ये दाखल झालं आणि लॉजमध्ये दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणाहून ती 17 वर्षीची तरुणी आहे तिची सुटका करण्यात आली। पण सुटका करते वेळी त्या ठिकाणी ज्या महिलेकडून पैसे घेतलेत ती महिलासुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होती। पोलिसांनी तिलासुद्धा ताब्यात घेतलंय, त्या तरुणीला सुद्धा ताब्यात घेतलंय, तिच्यावर उपचार सुरू आहे, तिचं समुपदेशन केलं जात आहे, पण मात्र त्या महिलेवर कारवाई सुरू आहे आणि त्या महिलेचा जो नवरा होता
तिच्यासोबत सहभागी होता, तो ड्रायव्हरचं काम करतो, सध्या तो त्या ठिकाणी नाही, तो फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पण तरीसुद्धा पोलीस त्याचा तपास करत आहेत आणि ही संपूर्ण घटनेची माहिती त्या ठिकाणच्या ज्या पोलीस उपायुक्त आहेत समर्थना पाटील यांनी दिलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं. आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.